जगात पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण इस्रायल संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध तसेच अनेक प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आली होती. परंतु आज अनेक समीक्षकांचे मत आहे की प्रत्यक्षात मोठे युद्ध किंवा संघर्ष थांबवण्यात संयुक्त राष्ट्रसंघ प्रभावी ठरत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे सुरक्षा परिषदेची रचना. सुरक्षा परिषदेत 5 कायम सदस्य देश आहेत: अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स. या 5 देशांना व्हेटो पॉवर म्हणजेच नकाराधिकार आहे. यामुळे जर एखाद्या प्रस्तावाला 4 देशांनी पाठिंबा दिला तरी एकच देश विरोध करतो, तर तो प्रस्ताव मंजूर होत नाही. यामुळे अनेक वेळा युद्ध थांबवण्यासाठी किंवा कठोर कारवाईसाठी प्रस्ताव मांडले गेले तरी ते व्हेटोमुळे अडकून पडतात. परिणामी संयुक्त राष्ट्रसंघ केवळ बैठका, निवेदनं आणि आवाहनं करण्यापुरता मर्यादित राहतो, अशी टीका केली जाते. काही तज्ज्ञांचं मत आहे की जर संयुक्त राष्ट्रसंघाला प्रभावी बनवायचं असेल तर सुरक्षा परिषदेची रचना बदलणं, व्हेटो अधिकारावर पुनर्विचार करणं किंवा निर्णय प्रक्रिया अधिक लोकशाही पद्धतीनं करणं आवश्यक आहे. अन्यथा जगातील शांततेसाठी निर्माण केलेली संस्था प्रत्यक्षात निष्प्रभ ठरत असेल तर तिच्या कार्यपद्धतीवर मूलभूत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. असा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित होऊ लागलाय. हीच चर्चा आज पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सुरू झाली आहे.